रावसाहेब, 5 दिवसात दुसऱ्यांदा इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाईचा भडका उडालेला आहे आणि लोकांमध्येही संतप्त प्रतिक्रिया. जय श्रीराम. इतकंच बोलू शकतो मी. त्या मोदींचा मंत्र आहे. नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर आहे आणि खरं म्हणजे हे प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला पाहिजे. विरोधी पक्षाला विचारून तुम्ही काय करणार? आम्ही वारंवार सांगतोय की पश्चिम बंगाल आणि आसाम केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील आणि ते खरं ठरलं. आणि मोदींनी सांगितलेलं आहे तुम्हाला गरीब व्हावं लागेल. आता मी श्रीमंत आहे. अडाणीचे खटले काढून घेतले अमेरिकेतून. अडाणीवर जे खटले सुरू होते अमेरिकेत ते मोदींनी काढून घेतले. त्यासाठी काय तडजोडी झाल्या हे त्यांना माहिती, देशाला माहीत नाही. पण या देशामध्ये अजूनही असंख्य निरपराध लोक खोट्या खटल्याखाली तुरुंगात आहेत. पण गौतम अडाणीवरचा खटला मात्र मोदींनी काढून घेतला. पण महाराष्ट्रात देशामध्ये असंख्य लोक खोट्या गुन्ह्याखाली ज्यांना पकडलेलं आहे, मग ईडी असेल, CBI असेल, ते तुरुंगात आहेत. त्यांचा न्याय कोणी करायचा? अडाणीचा न्याय होतो जागतिक पातळीवर, पण आम्हाला न्याय मिळत नाही. शिवसेनेला सुप्रीम कोर्टात. महागाई वाढलेली आहे, महागाई वाढणार आहे आणि महागाईमुळे या देशामध्ये, देशाच्या मध्यमवर्गीयांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. त्यातून एक आर्थिक अराजक निर्माण होईल आणि भारतीय जनता पक्ष म्हणेल हे मुस्लिमांमुळे होत आहे, हे पाकिस्तानमुळे होत आहे. आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील. लोक त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत. जोपर्यंत लोक, एक काळ असा होता आम्ही पाहिला आहे, महिला महागाईविरुद्ध लाटणं मोर्चा काढायच्या, विद्यार्थी रस्त्यावर यायचे, महागाईविरोधात रस्ता रोको व्हायचा, आंदोलनं व्हायची. आज अशा प्रकारची आंदोलनं करणं लोकांनी आपल्या प्रश्नांसाठी, हा मोदींच्या राजवटीमध्ये देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. देशद्रोहाचा. त्यांच्यावरती खोटी कलमं टाकून त्यांना अटक केली जाते देशद्रोहाची. काय करणार तुम्ही? एक तर उपासमारीने मेलं पाहिजे शेतकऱ्यांप्रमाणे महागाईने होडपळीत, नाहीतर मग काय जय श्रीराम म्हणत गप्प बसायचं. रावसाहेब, आता आपण मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत उल्लेख केला. भाजपकडून एक मोठा दावा केला जातोय. ते म्हणतात की मोदी समुद्राखालून पाईपलाईन त्यांचा प्रयत्न आहे आणि इंधन आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बघा, भारतीय जनता पक्ष हा जमिनीवरचा पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाची सरकार ही गैरमार्गानं आलेली सरकार आहेत. भारतीय जनता पक्ष ज्या क्षणी फेअर निवडणुका घेईल त्या क्षणी त्यांना त्यांचं काय भूमिका किंवा लोक कोणाबरोबर आहेत ते कळेल. पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये निवडणुकीत घोटाळे करून ते सत्तेवरती आलेले आहेत. केरळच्या जनतेनं त्यांना ते करू दिलं नाही. तामिळनाडूच्या स्वाभिमानी जनतेनं त्यांना ते करू दिलं नाही. पश्चिम बंगालमधल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार माझ्याकडे माहिती जी आली आहे त्यानुसार कशी यंत्रणा वापरली, गैरवापर झाला, कशा प्रकारे धमक्या, दहशत निर्माण केली, कशा प्रकारे लोकांना सांगितलं की जर तुम्ही मतदान केलं नाहीत किंवा मतदानाला गेलात तर तुमचे रेशन कार्ड रद्द केली जातील, तुमचं आधार कार्ड रद्द केलं जाईल, तुम्हाला बेकायदेशीर नागरिक ठरवलं जाईल. अशा वेळी लाखो लोकांनी मतदानापासून ते वंचित राहिले, घाबरून गेले नाहीत. ही परिस्थिती देशामध्ये आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत जनता निर्भय होत नाही, जोपर्यंत जनता स्वातंत्र्य लढ्यात ज्याप्रमाणे तरुणांनी एक योगदान दिलं देश वाचवण्यासाठी, त्याप्रमाणे देशाची जनता निर्भयपणे आपला आवाज उठवत नाही, तोपर्यंत जनतेला हा मार सहन करावा लागेल. इंधन येणार आहे. समुद्राखालून आता
मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल, पाईपलाईन कुठनं टाकायची आहे ते बघण्यासाठी. त्यांना पाहावं लागेल ना त्यांना. ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील. पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी. परत तुम्ही इराणबरोबरचे संबंध बिघडवलेले आहात. इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही. चीनबरोबर तुमचे संबंध नाहीत. नेपाळ तुम्हाला किंमत देत नाही. तुम्ही कोणाच्या समुद्रमार्गातून ही पाईपलाईन टाकणार आहात हे आम्हाला सांगावं लागेल. नाही, पण राऊतसाहेब, सर्वसामान्य जनतेचा आवाज हा विरोधी पक्ष मानला जातो. आम्ही आहोत ना. मग विरोधी पक्ष आम्ही आहोत. आम्हीच आहोत. विरोधी पक्षच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच आहे. काल किती मोठं आंदोलन झालं आपण पाहिलं असेल. समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे त्याच्यामध्ये सहभागी होते. ठिकठिकाणी जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहेत. मीडियाने दाखवायला पाहिजे. आम्हीच आवाज आहोत. आता भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतायत किंवा ज्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणत्या मार्गानं इंधन मिळते मला माहीत नाही. फक्त भाजपचं कार्ड दाखवा आणि इंधन मिळवा असं असेल तर ते गप्प बसतील. पण हजारो लाखो जनता जी आहे ती त्रस्त आहे. शेतकरी त्रस्त आहे. कामगार वर्ग, मध्यमवर्गीय त्रस्त आहे. काल विमानतळावरती एक आंदोलन झालं. कोणी केलं? आणि दिवसभर मुंबईचं विमानतळ हे बेशिस्त आणि बंद अवस्थेत होतं. अनेक विमानं रद्द झाली. लोकांचे हाल झाले. विमानतळावरही झालं आहे का? कोणी केलं हे? भारतीय जनता पक्षाने काल विमानतळावर संप घडवला. का घडवला? विमानतळावर शिवसेनेच्या संघटना आहेत. कधीही प्रवाशांना त्रास होईल अशा प्रकारचं आंदोलन शिवसेनेने केलं नाही. पण विमानतळावरती अडाणीची मालकी झाल्यानंतर तिथे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष आहे स्वतः जातात. कामगारांना धमक्या देतात. कामगारांकडून जबरदस्तीनं फॉर्म भरून घेतात युनियनचे. त्यांच्या पोलिसांना फोन करतात एअरपोर्टच्या आणि इतर युनियनच्या लोकांना तुरुंगात टाका सांगतात. हे रवींद्र चव्हाण करतात. त्यांना वाटते कणकवली कुडाळ आहे का हे? आणि त्याच कामगारांनी त्यांनी काल संप करायला लावला आणि हजारो प्रवाशांचे काल दिवसभरात हाल झाले. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती. जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे तिथे तुम्ही डिस्टर्बन्स म्हणजे गैरव्यवस्थापन होईल असं करू नका. त्याच्यामध्ये इस्पितळा संप करू नका. हॉटेल जी मोठी आहेत पंचतारांकित परदेशी गेस्ट तिकडे येतात तिथे संप करण्याचं टाळा. विमानतळांसारख्या ठिकाणी रेल्वे शक्यतो टाळा. लोकांना त्रास होतो. सरकार कोणाचं अडाणीचं आहे ना विमानतळावर. मग तुम्ही संप करून लोकांना का वेठीस धरताय मिस्टर रवींद्र चव्हाण? हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं काम आहे का? स्वतः जाऊन फॉर्म भरून घ्यायचे जबरदस्तीनं, धमक्या द्यायच्या? ठीक आहे, सत्ता आहे. जाईल ना तुमची सत्ता केव्हा तरी. तुम्ही का अमरपट्ट्या घेऊन आलात का? कामगारांच्या मागण्या न्याय्य आहेत. शिवसेना त्यांच्यासाठी, शिवसेनेने पण त्या विषयावर परवा मोर्चा काढला होता शांतपणे. तुम्ही विमानतळावरती गोंधळ घालताय, लोकांना त्रास देत आहे का? कुठला प्रकार आहे? देवेंद्र फडणवीसांना माझं आव्हान आहे. हा तुम्ही जनतेचे नेते आहात ना. हा त्रास जो तुमचे लोक देत आहेत रवींद्र चव्हाणसारखे, हा तुम्हाला मान्य आहे का? काहीतरी माणुसकी आणि शिस्त ठेवा राजकारणामध्ये. दोन मराठीतले महत्त्वाचे विषय आहेत. तुमच्या पक्षाचे 2 खासदार, एक नागेश अष्टीकर पाटील काल उपमुख्यमंत्र्यांना भेटले, निधी आणि मतदारसंघातली कामं, आणि काल राजाभाऊ वाजे हे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना असे खासदार शिवसेना शिंदे गटाच्या का असतं ऑपरेशन टायगर वगैरे? कोण टायगर आहे? नाही, तुम्ही टायगर कोणाला म्हणताय? बघा, ऑपरेशन टायगर वगैरे ही नावं आहेत ना, ही ऑपरेशन ही मिलिटरीची ऑपरेशन्स असतात. ती लफंगेगिरीची ऑपरेशन नसतात. चोऱ्या माऱ्या, तोडफोड.
नागेश अष्टीकरांचा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला निधीचा 100% आहे. वारंवार ते आमच्याशी चर्चा करतात. ते हतबल आहे. अनेक खासदार मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे ओरिजिनल शिवसेनेचे मतदारसंघातली कामं जी लोकांनी निवडून दिलेले आमचे आमदार खासदार आहेत करायचीच नाहीत. ही कोणती लोकशाही? हे कोणते संविधान? नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात. सर्व खासदार तुमचे आहेत. देवेंद्र फडणवीस तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचे. लक्षात घ्या. फक्त भाजपच्या 10-20 खासदारांपुरते तुम्ही नाही आहात. तुम्ही या राज्याचं नेतृत्व करताय. या राज्याचा विकास व्हायला पाहिजे. जो भाग विरोधी पक्षाने जिंकलेला आहे तिथे विकास करायचा नाही. हे कोणतं धोरण आहे तुमचं? हे माझं देवेंद्र फडणवीस यांना माझं सरळ आव्हान आहे की तुम्हाला हे मनाला पटतंय का? बसा आणि चर्चा करा विरोधी पक्षाशी या विषयावर. काय चाललं आहे महाराष्ट्रात? तुमच्याच राज्यामध्ये नीटचं काय झालं आहे? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच हे सगळे लोक भाजपचे आहेत. आज प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे. नीटचा जो प्रमुख आहे हा कोण आहे? हा संघाचा कार्यकर्ता आहे. प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे आज. प्रदीप जोशी हा महाराष्ट्रातलाच माणूस आहे. तो प्रमुख आहे नीटचा. त्याला आज समन्स काढला आहे. हा RSSचा रिसर स्वयंसेवक आहे हा माणूस. त्याच्यामुळे नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सूत्रधार म्हणून नाव घ्यावं लागेल. हे सगळे लोक जे अटक केले आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत. प्राध्यापक, क्लासवाले, अमुकवाले, या सगळ्यांना भाजपचं संरक्षण आहे. नाही तरी सांगावं नाही, मी पुरावे देतो. नीटचा जो हेड आहे, मगाशी म्हटलं प्रदीप जोशी, त्याला आज स्टँडिंग कमिटी एज्युकेशनने आज समन्स दिलं आहे. हा भाजपचा संघाचा. त्याशिवाय निवडणूक होऊच शकत नाही. विद्यापीठाचे कुलगुरू, नीट, UPSC, इतर सगळ्या शैक्षणिक संस्था, लोकसेवा आयोग, सर्वत्र संघाची आणि भाजपचे लोक बसवून आपापल्या लोकांना पेपर फुटीच्या माध्यमातून चांगले गुण देण्याचा आणि वर नेण्याचा हा जो प्रकार आहे हा भारताचं शैक्षणिक धोरण आणि गुणवत्ता उद्ध्वस्त करण्याचं हे कारस्थान आहे. हा अणुबॉम्ब आहे भारतावर पडलेला. एक साधा प्रश्न आहे. पक्षाच्या खासदारांना निधी मिळत नाही, ही जर त्यांची खंत किंवा ही जर त्याची समस्या असेल तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. देशाच्या मुख्यमंत्र्यांना वेळ आहे का? ते सातत्याने शिंदेंना भेटतात. असं आहे की मुख्यमंत्र्यांना वेळ आहे का? नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, देशाच्या प्रधानमंत्र्यांना वेळ नाही, देशाच्या गृहमंत्र्यांना अशा प्रकारच्या जनतेच्या समस्या ऐकायला आणि सोडवायला वेळ नाही. एक काळ होता आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना कोणत्याही पक्षाचा तो असला तरी मुख्यमंत्री त्यांना सन्मानानं त्यांच्याशी चर्चा करत होते. आता पक्ष बदलून अपॉइंटमेंट मिळते, पक्ष पाहून अपॉइंटमेंट. या पक्षाचा आहे त्याला भेटायचं नाही, त्या पक्षाचा आहे त्याला भेटायचं नाही. ही या राज्याची संस्कृती आणि परंपरा कधीच नव्हती देवेंद्रजी. काही मंत्री खाजगीत बोलतात आमच्याशी, पण घाबरून बोलतात फार. असं नव्हतं. बोले पेट्रोल डीजल का भाव बढ़ गया है हफ्ते में दूसरी बार ये डॉलर का भाव भी 37 रुपया हो गया है बीजेपी के लिए. कितना हो गया? 37 रुपया महंगा हो चुका है. क्या? डॉलर का प्राइस. अब तो डॉलर पूरा देश का रुपया तो पूरा लुढ़क गया. अभी 100 पार हो गया ना. हाँ, 5 रुपया बढ़ गया वापस. तो उसमें नई बात क्या है? ये तो होने वाला ही था. जिसको महंगाई खा रही है, मार रही है, ये अगर भाजपा के लोग हैं तो जय श्री राम बोलो, 10 रुपया कम हो जाएगा. यही तो भारतीय जनता पार्टी का मंत्र है ना, जय श्री राम बोलो सब कुछ मिल जाएगा. तो जिनको लगता है कि बहुत महंगाई हो गया, अब घर कैसा चलेगा, चूल्हा कैसा जलेगा, और मैंने तो बीजेपी को वोट दिया है, तो आराम से बैठो सब लोग एक साथ और मोदी जी के घर के सामने जाकर या मुख्यमंत्री देवेंद्र जी के घर के सामने जाकर जय श्री राम के नारे दीजिए, सब कुछ सस्ता हो जाएगा. यही भारतीय जनता पार्टी का महंगाई कम करने का मंत्र और तंत्र है. कर लीजिए. हमारे जैसे लोग हैं, हम संघर्ष करेंगे, हम लड़ेंगे, हम मोर्चा निकालेंगे, हम आंदोलन करेंगे, लड़ते रहेंगे. एक ज़माना था जनता महंगाई के खिलाफ सड़क पर उतरती थी,
खास करके बीजेपी, सुषमा स्वराज जी, स्मृति ईरानी जी, हाँ आते थे ना सड़क पर सिलेंडर लेके, प्याज लेके। अब कहाँ गए वो लोग? अब महंगाई का मार जो है वो राष्ट्रभक्ति है, आपको सहन करना चाहिए, चाहे लोग मरे या शमशान में जाए। सर अमेरिका ने 1 महीने का और एक्सटेंशन दिया है। मेहरबानी है। इंडिया को रशिया से ऑयल खरीदने की मेहरबानी है, अमेरिका की बहुत बड़ी मेहरबानी है इस देश पर। मोदी जी के ऊपर मेहरबानी है, अडानी के ऊपर मेहरबानी है, सबके ऊपर मेहरबानी है। मैं हाथ जोड़कर उनको प्रणाम करता हूँ, भाई मेहरबानी है आपकी हमारे देश पर। सर अमित शाह ने कहा है नक्सल फ्री हो गया है, भारत नक्सल फ्री हो गया है। अमित शाह ने कहा महंगाई फ्री करो, भारत महंगाई फ्री करो। महंगाई बढ़ेगी तो वापस नक्सलवाद बढ़ेगा, गरीबी बढ़ेगी तो नक्सलवाद बढ़ेगा। नक्सलवाद गरीबी की देन है। और मोदी जी कहते हैं कि देश वापस गरीब होएगा, जनता वापस गरीब होगी तो वापस नक्सलवाद बढ़ेगा। तो महंगाई कम करो, गरीबी कम करो, नक्सलवाद अपने आप खत्म हो जाएगा। सर नीट पे सवाल उठाया आपने, कहा कि सब आरएसएस के लोग। नीट और क्या सीईटी ना, हाँ यूनिवर्सिटीज, वाइस चांसलर्स, यूपीएससी, एमपीएससी, जहाँ जहाँ शैक्षणिक संस्थाएं हैं वहाँ सब आरएसएस ने अपने लोग बिठाए हैं, बीजेपी ने अपने लोग बिठाई है। तो जो पेपर लीक का मामला है उसमें जिम्मेदार कौन है? यही लोग हैं, बीजेपी और आरएसएस जिम्मेदार है। मैंने आज पढ़ा है कि स्टैंडिंग कमेटी जो है एजुकेशन एचआरडी की, उसने समन्स किया है नीट के चीफ को, प्रदीप जोशी को। प्रदीप जोशी कौन है? आरएसएस का आदमी है, आरएसएस का स्वयंसेवक है, इसीलिए तो उसकी वहाँ अपॉइंटमेंट हो गई है। महाराष्ट्र से है वो। देवेंद्र जी को मालूम है ये सब क्या गौड़ बंगाल है। ये पूरी बीजेपी ये पेपर लीक के पीछे है, अपने अपने लोगों को ऊपर चढ़ाने के लिए, हाँ परसेंटेज बढ़ाने के लिए। ये बहुत बड़ा खेल हो गया और सभी लोग ये बीजेपी के हैं, उसकी जिम्मेदारी बीजेपी की है। हमारे बच्चों का भविष्य उद्ध्वस्त कर दिया है लोगों ने, ये बीजेपी ने, आरएसएस ने। प्रायश्चित लेना चाहिए लोगों ने, मोहन राव भागवत जी ने प्रायश्चित लेना चाहिए। सब उनके लोग हैं ये, उनके विचारधारा के लोग हैं ये। चलो थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।